नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रस्तावित पोशीर प्रकल्पाचा वाद आता चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत। या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी कायमचा भूमिहीन होणार असल्याने पोशीर प्रकल्प संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकरी तसेच तरुण आक्रमक झालेत। दरम्यान येत्या 17 मार्च रोजी कर्जत प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला आहे। पोशीर प्रकल्पाच्या हालचालींना प्रशासकीय पातळीवर वेग आला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र विरोधाची धार तीव्र झाली आहे। या प्रकल्पामुळे काही गावे आणि वाड्या बाधित होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी आक्रोश सुरू केलाय। यामध्ये बोरगाव, कुरुंग, उंबरखांड, भवानीपाडा, बोंडेशेत, पेंढरी, भोपळेवाडी, चई, चेवणे, चाफेवाडी आणि खांडस या गावांचा समावेश आहे। या गावांमधील सुपीक जमीन धरणाखाली जाणार असल्याने पिढ्यानपिढ्या शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी देशोधडीला लागेल अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे। त्यामुळे स्थानिकांनी थेट कर्जत प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। विशेष म्हणजे या आंदोलनात गावातील नवतरुण मोठ्या वर्गाने सहभागी होणार असल्याचं देखील बोललं जात आहे। तरुणांनी गावोगावी जाऊन प्रकल्पाचे दुष्परिणाम सांगत जनजागृती सुरू केली आहे। धरण हटवा, शेतकरी वाचवा अशी मोहीम सध्या तालुक्यात राबवली जाते। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीच्या वतीने कर्जतचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला अधिकृत निवेदन देण्यात आलंय। तसेच तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, शेतकरी संघटना आणि राजकीय नेत्यांनाही या आंदोलनाची माहिती देऊन पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात असं आहे। एका बाजूने शासन बोलतंय की आम्ही हरित क्रांती करतोय, परंतु हरित क्रांती करत असताना स्थानिक शेतकऱ्यांचाच बली का द्यायचा? आम्ही जे वाडवडिलांच्या पासून जे शेती करतोय, शेती असेल अजून काही पिके पिकवतो याच्यामध्ये आणि आमचा उदरनिर्वाह करतो, इथेच धरण का? तुम्ही शहराचा विचार केला तर ग्रामीण भागाचा बली का देता? हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि आम्ही पूर्णपणे या धरणाला विरोधच करणार आहोत। शासनाने होऊ घातलेला पोशीर प्रकल्प हा बोरगावपासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे बोरगावच्या हद्दीत आहे आणि शासनाने मुळात त्याला पोशीर नाव दिलेले आहे। हे नाव तर चुकीचंच आहे आणि विरोध म्हणजे आमच्या इथे जे विस्थापित होणारे शेतकरी 4-5 गाव आणि 6 वाड्यातील लोक सर्व शेतकरी आहेत आणि मुळात प्रॉपर्टी आवडलं पार्जित त्यांच्याकडे भात शेती आहे आणि माल वर्कस आहे आणि हे शेतकरी पावसाळी भात, वरी, नाचणी अन्य पिकं घेतात आणि उन्हाळी कडधान्य, वाल, मूग, हरभरा, भाजीपाला असे हे शेतकरी सर्व पिकून आपला उदरनिर्वाह करतात। शासन आम्हाला इथं धरणाला विरोध म्हणजे आम्हाला जमिनीला जमीन देणार नाहीत। या इथनं उठल्याच्या नंतर आम्हाला पैसे देऊन आमचे 2 वर्षात आम्ही मोकळं होणार आणि भीक मागायला लागणार, म्हणून आम्हाला हा धरण नको आहे। आम्हाला कुठली नोकरी नको ना काय नको, आमच्या मूल जमिनी आहेत, या जमिनी वडिलोपार्जित जमिनी आहेत, यांच्यावर आमचा उदरनिर्वाह होतो, म्हणून आमचा विरोध आहे। आता पोशीर प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने 17 मार्चला होणाऱ्या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून प्रशासन यावर काय भूमिका घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सतीश पाटील, वृत्त मराठी, नेरळ। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।